नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे। सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करणार आहे, तर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा दिली आहे। त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तरी त्या अगोदर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा। युनिफाईड पेन्शन स्कीम असे या नव्या योजनेचे नाव आहे। तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे। तर 25 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमचा लाभ मिळणार आहे। OPS म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून सध्या देशात NPS म्हणजेच न्यू पेन्शन स्कीम योजना सुरू आहे। तर आता केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत। तर या योजनेचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे। किमान 10 वर्षे नोकरी करणाऱ्या 10,000 पेन्शन मिळेल। जर सरकारी नोकरीत असताना मृत्यू झाल्यास पत्नीला पगाराच्या 60% पेन्शन मिळेल। जर 25 वर्ष नोकरी झाली असेल तर निवृत्ती वेळच्या पगाराच्या सरकारी निम्मे पेन्शन मिळेल, अशी माहिती या UPS पेन्शनविषयी दिली गेलेली आहे। ही योजना केंद्र सरकार 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्याच्या विचारात आहे। तर मित्रांनो, ही होती युनिफाईड पेन्शन स्कीम विषयीची महत्त्वपूर्ण माहिती। तरी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ तुमच्या सरकारी कर्मचारी असलेल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद।